तर आज मी गेले होते सलॉनमध्ये पूर्ण 4 मंथ्स नंतर. खूप लोकं म्हणतात प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिंग एंड थ्रेडिंग करायला नाही पाहिजे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर मिनी व्लॉग. सकाळचा माझा डेली रुटीन फॉलो केला. ड्रायफ्रुट्स खाल्ले, 2 ग्लास पाणी पिले आणि नंतर माझा 1 किलोमीटरचा वॉक कंप्लीट करायला गेले. आज खूप दिवसानंतर मस्त ऊन आलेली, सो थोडा वेळ विटॅमिन डी घेतलं. प्रेग्नन्सीमध्ये विटॅमिन डी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. वॉक करून आल्यानंतर आज ब्रेकफास्टमध्ये साबुदाण्याची खिचडी खाल्ली. मला खूप दिवसापासून साबुदाण्याची खिचडी खायची क्रेव्हिंग होत होती. दुपारी जेवणात आज राजमा चावल खाल्ला. थोडा वेळ रेस्ट केला आणि नंतर आम्ही दोघं सलॉनमध्ये गेलो. मला वॅक्सिंग अँड थ्रेडिंग करायचं होतं. प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिंग अँड थ्रेडिंग करायचं नाही हे फक्त मिथ आहे असं मला वाटतं. मी वॅक्सिंग अँड थ्रेडिंग करू शकतो. बट लक्षात ठेवा की तुम्ही क्लीन सलॉनमध्ये जाता, एकदम जिथे हायजीन फॉलो होते अशा ठिकाणी जा आणि फेशियल आणि क्लीनअप्स करायचा टाळा. बिकॉज त्याच्यात कुठले केमिकल्स असतात, कोणते प्रोडक्ट्स यूज करतात आपल्याला माहीत नसते. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे की घरी तुम्ही DIY फेशियल्स करा. बाहेर निघालो आणि खूप पाऊस सुरू झाला. मग आम्ही बेकरीत घुसलो. मग बेकरीत गेलोच होतो तर मग पाव घेतले, पावभाजी बनवायला आणि थोडेसे चिप्स घेतले. खूप वेळ पाऊस चालू होता. अर्धा तास तिथेच थांबलो. पाऊस कमी झाला. घरी आलो. छान पावभाजी बनवली. खूप यम्मी झालेली. असा होता माझा आजचा दिवस. भेटू तर मग उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. टेक केअर.